नमस्कार. आज मी DAV स्कूलचा हिस्ट्रीमधला द गुप्ता एम्पायर आपण हे शिकूया. स्पेशली मी आज DAVच्या मुलांना मराठी मुलांना थोडा मदत व्हावं ह्यासाठी मराठीत मी सगळं एक्सप्लेनेशन करणार आहे. तर पहिलं आपण सुरू करूया. लेसन नंबर 16 द गुप्ता एम्पायर. द गुप्ता एम्पायरमध्ये स्टार्टिंग यू हॅव रीड इन द अर्लियर चॅप्टर अबाउट द कुशाणा रूलर्स. म्हणजे आपण याच्या अगोदरच्या लेसनमध्ये आपण कुशाण रूलरबद्दल वाचलेलो आहे. आपण देर लास्ट पॉवरफुल रूलर वॉज अ वसुदेवा. तर मग लास्ट कोण होता पॉवरफुल राजा? वसुदेव होता. देर आफ्टर देर वॉज अ नो लार्ज एम्पायर इन इंडिया फॉर अ फ्यू सेंचुरी. मग म्हणजे काय, त्याच्यानंतर बऱ्याच दिवस कोणीच राजा नव्हते. किती? एक थोडी सेंचुरीपर्यंत. द नेक्स्ट लार्ज एम्पायर वॉज द गुप्ता एम्पायर. मग त्याच्यानंतर कोण आले की गुप्ता एम्पायर आले. मग इट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय श्री गुप्ता इन 275 सेंचुरी. म्हणजे काय, गुप्ता एम्पायर ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेत गुप्ता एम्पायर श्री गुप्तानी सुरू केला. तर इयर काय होतं त्यावेळेत 275 CE म्हणजे सेंचुरी. ही वॉज सक्सेडेड बाय हिज सन घटोत्कच गुप्ता. म्हणजे काय, श्रीगुप्ताचा मुलगा त्याच्यानंतर आला, त्याचं नाव होता घटोत्कच. ही रूल्ड फ्रॉम 280 CE टू 319 CE. म्हणजे गुप्ता एम्पायरच्या नंतर 5 वर्षांनी घटोत्कच त्याचा मुलगा आला. मग त्यानं किती वर्ष केली? 280 टू 319 पर्यंत. हवेवर नॉट मच इज नोन अबाउट दीज टू रूलर्स. म्हणजे हे दोघंही एवढे काय फेमस झाले नाहीत. त्याच्यानंतर काय आला, इम्पॉर्टंट रूलर्स. मग इम्पॉर्टंट कोण रूलर होते, कोण राजा होते? त्यातले पहिलं कोण होते? चंद्रगुप्ता I. ही सक्सिडेड हिज फादर घटोत्कच इन द इयर 319 CE. म्हणजे घटोत्कच जो होता त्याचा मुलगा कोण आला त्याच्यानंतर? चंद्रगुप्ता I. मग ह्यानं काय केला, 319 सेंचुरीमध्ये ह्याची राजाडळीत सुरू झाला. ही वॉज द फर्स्ट इम्पॉर्टंट रूलर ऑफ द डायनॅस्टी. म्हणजे गुप्ता एम्पायरमध्ये हा फर्स्ट फेमस झाला सगळ्यात. मग काय, द इम्पॉर्टंट इट वॉज द ड्युरिंग दिस पिरियड दॅट द गुप्ता एम्पायर एक्सपांडेड अँड देअर ऑथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड. मग ह्यांच्या काळात गुप्ता एम्पायरमधले कुठे त्यांनी पसरवलं त्यांच्या सगळ्या राज्याडाळीत आणि वाढवत गेले. तर सगळ्या नॉर्थमध्ये, होल ऑफ नॉर्थ इंडिया, इंडियाच्या सगळ्या नॉर्थ भागात ह्यांचा राज्याडाळीत वाढवून गेले. ही अज्युम्ड द टायटल ऑफ महाराजाधिराजा. म्हणजे ह्याला एक बिरुद मिळाली की ती महाराजाधिराजा म्हणून एक टायटल मिळाली. ह्याच्यानंतर आला समुद्रगुप्ता. हा होता समुद्रगुप्ता चंद्रगुप्ता Iचा मुलगा. ही वॉज द नेक्स्ट पॉवरफुल रूलर. ही सक्सिडेड हिज फादर चंद्रगुप्ता I इन 335 CE. मग हा पण काय झाला, खूपच फेमस झाला, पॉवरफुल रूलर झाला, पॉवरफुल एक राजा बनला. समुद्रगुप्ता हे कोणाचा मुलगा होता? चंद्रगुप्ता फर्स्टचा मुलगा होता. आणि 335 सेंचुरीमध्ये. देर आर 3 मेन सोर्स ऑफ द पिरियड समुद्रगुप्ता. मग तसं असेल तर त्यावेळेत समुद्रगुप्ताची 3 सोर्सेस होते त्या काळी त्यांच्या पिरियडमध्ये. मग काय होतं बाबा, बघूया आपण. इन्स्क्रिप्शन्स ऑन अशोकाज पिल्लर ॲट अलाहाबाद. मग काय होतं, इन्स्क्रिप्शन्स कोणाचं? अशोकाचे पिल्लर जे होतं अलाहाबादमधलं त्यातले इन्स्क्रिप्शन्स होते. सेकंड वन इराणा इडिक्ट म्हणून. मग थर्ड वन काय होतं, कॉईन्स ऑफ समुद्रगुप्ताच्याबद्दल कॉईन जे बनवलेलं ते. मग समुद्रगुप्ता वॉज नोन हिज लॉंग मिलिटरी कॅम्पेनियन टू नॉर्थ ईस्ट अँड साऊथ ऑफ इंडिया विच इज एस्टॅब्लिश्ड हिज सावर्टी. म्हणजे काय झालं,
ते तिन्ही सोर्सेस होत्या ह्यांची समुद्रगुप्ताची. मग ह्याला काय म्हणाले, ह्याच्या राजवाड्यामध्ये मिलिटरी खूपच फेमस होता. मग नॉर्थ आणि ईस्ट आणि साऊथ इंडियाच्या सगळ्या भागात ह्याने खूपच एस्टॅब्लिशमेंट काय केली. तर तसं असलं तर ह्या वेळातलं जे मॅप आहे ते आपण बघूया. पहिलं काय होते इथे गुप्ता एम्पायरचे बघा कुठून केले त्यांनी. मद्रासा, कीर्तिपुरा, जालंधर, यदुईज, अर्जुनाज, इन्स्क्रिप्शन्स, मथुरा, मंदिर, मालवाज हे सगळे इथून झाले. मग काय पाटलीपुत्र, नालंदा हे जे एरो जे दिसते ना, हे सगळं गुप्ता एम्पायरची एस्टॅब्लिश झालेला नॉर्थ इंडियामध्ये सगळीकडं. आता आपण सेकंड पेज बघूया. सावंती बट नॉट हिज डायरेक्ट रूल. मग ह्याच्या समुद्रगुप्ताची डायरेक्ट रूलमधला नाही, पण ही इज ऑल्सो नोन ॲज द नेपोलियन ऑफ इंडिया. ह्याला एक टायटल दिले होते, तर ती होतं नेपोलियन ऑफ इंडिया. बट द गुप्ता एम्पायर वॉज नॉट ॲज लार्ज ॲज दॅट द ऑफ द मौर्याज. म्हणजे हा एक नेपोलियन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जायचं, ह्याला एक टायटल दिला होता. मग गुप्ता एम्पायरमध्ये ह्याला एक लार्ज म्हणजे मोठा, मौर्यापेक्षा काही एवढा मोठा नाही झाला, पण एक फेमस राजा झाला. वी गेट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट समुद्रगुप्ता फ्रॉम पर्सिस्ट बाय पोएट हर्सियन ऑफ हिज कोर्ट. म्हणजे त्या काळे हे समुद्रगुप्ताबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन परिसिस्टी बाय पोएट, हा एक पोएट होता, कवी होता, हर्सियन ऑफ हिज कोर्ट ह्याच्या राज्याडाळीमध्ये. मग ह्याच्यानंतर आला चंद्रगुप्ता सेकंड. हा होता समुद्रगुप्ताचा मुलगा. ही वॉज द सन ऑफ समुद्रगुप्ता अँड succeeded him in 375 CE according to an inscriptions on the iron pillar at Mehruli near Qutub Minar, दिल्ली. म्हणजे काय, तो समुद्रगुप्ताचा मुलगा होता चंद्रगुप्त सेकंड. मग हा आला राज्यामध्ये कधी 375मध्ये अकॉर्डिंग टू, म्हणजे ह्याच्यानुसार इन्स्क्रिप्शनमध्ये काय केलेला. आयर्न पिलर हे खूपच फेमस होता. आयर्न पिलर मेहरुलीमध्ये हे नाव होतं. नियर कुतुब मिनार म्हणजे कुतुब मिनारच्या जवळपास होता आणि कुठे, दिल्लीत होता. ही अज्युम्ड द टायटल ऑफ विक्रमादित्य. ह्यालासुद्धा एक टायटल मिळाली, ती होती विक्रमादित्य. द इन्स्क्रिप्शन्स आल्सो टेल्स अस अबाउट द विक्ट्री कॅम्पेनियन्स ऑफ चंद्रगुप्ता. मग ह्याची इन्स्क्रिप्शन म्हणजे ह्यांची जी हिस्ट्री होती ती सगळं वाचल्यावर आपल्याला हे कळतं की चंद्रगुप्तासुद्धा एक खूपच फेमस हा ही विजयी मिळवायचं सगळ्या गोष्टीला. मग चंद्रगुप्ता वॉज नॉट ओनली अ ग्रेट वॉरियर अँड ॲन एबल ॲडमिनिस्ट्रेशन्स बट आल्सो अ ग्रेट पॅट्रॉन ऑफ आर्ट अँड लर्निंग. मग चंद्रगुप्ताला फक्त हा युद्धच करत नव्हता, हा एक राजाच नाही बनलेला. ह्याच्या राज्यामध्ये एक ग्रेट पॅट्रॉन आर्ट अँड लर्निंग म्हणजे त्याची आवड असं होता की चित्रकला करणे आणि लर्निंग शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी. ही हॅड मेनी स्कॉलर्स पोएट्स म्हणजे ह्याच्या राज्यामध्ये बरेच खूपच फेमस कवी होत्या. अँड आर्टिस्ट इन हिज कोर्ट. मग आर्टिस्टसुद्धा होते, कलाकार पण होते. द बेस्ट 9 वेर नोन ॲज नवरत्न. मग ह्याच्यातले जे 9 जण होते ते खूपच फेमस होते, त्यांनाच काय नाव म्हणायचे, नवरत्ना. मग फॉर एक्झाम्पल त्यातले एक जण कालिदास हा एक खूपच फेमस कवी होता. हे खूप सारे त्यांनी पुस्तकं लिहिले, कवी लिहिलेलं आहेत. कालिदास वॉज अ रिन्यूड पोएट ऑफ हिज कोर्ट. मग तसं असलं तर ह्याने खूप काय गोष्टी लिहिलेल्या आहे ह्याच्या कुणाच्या, चंद्रगुप्ता सेकंडच्या राज्यात. मग आपण पुढचं काय रीड करूया की ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ द गुप्ता एम्पायर.